विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज 12 मार्च 2021 आणि आपल्या व्हर्च्युअल क्लासचा मुलांशी गप्पाचा संवादातून शिक्षणाकडे जाण्याचा जो एक मार्ग आपण निवडला त्याचा 242वा दिवस. आणि काल रात्री नांदेड जिल्ह्यानं पत्रक काढलेलं आहे की आजपासून नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा संचारबंदीची काही म्हणजे त्या ठिकाणी त्या कोरोना परिस्थितीमध्ये थोडीशी वेळेमध्ये कुठेतरी काटेकोर नियम सुरू केलेले आहेत. सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत व्यवहार चालू राहतील. बाकी बरेचसे काही बंधनं, लग्न कार्य असेल, समारंभ असेल, कोचिंग क्लासेस असतील, जिथं गर्दीचे ठिकाण आहे ते त्यावर सर्वत्र त्यांनी हा आठवडा पूर्णतः बंदी आणलेली आहे. आणि पुढे नंतर त्यांच्या जे काही निर्णय समोर येतील किंवा जे काही परिस्थिती असेल त्यानुसार पुढील निर्णय ते घेतील. असो, म्हणजे सांगायचे यासाठी की नांदेड जिल्ह्यातील जे आमचे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी थोडस सर्वजणच काळजीनं आई वडिलांना सुद्धा, आपले मोठे भाऊ मोठे बहीण जे कोणी नातेवाईक आहेत त्या सर्वांना आपण या कोरोना परिस्थितीमधील वातावरण जे आहे त्याच्यात थोडस सर्वांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी यानुसार आपण सर्वजण त्या ठिकाणी आपण या कोरोना परिस्थितीला सांभाळूयात, जेणेकरून कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची आपणच आपली खबरदारी घ्यायची. इथं आता प्रत्येक वेळेस तुमच्याकडे कोणी आरोग्य अधिकारी किंवा इतर प्रशासनाची मंडळी तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. आता फक्त एकच आहे की मला माझं आणि स्वतःसाठीच आता आपल्याला या ठिकाणी या परिस्थितीला जगायचं. आणि असं होऊ नये की जी मागच्या वर्षी मार्च मध्ये सुरू झालेली परिस्थिती अगदी या मार्च पर्यंत राहिली, ही परिस्थिती पुन्हा आपल्यावर येऊ नये. त्यासाठी आपण आपल्या परीने जितकं शक्य आहे आणि आपले जे नियम आहेत आपल्याला त्या नियमाप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न. तर आजच्या मुलांशी गप्पा आपल्या दिवस 242व्या तासिकेमध्ये आज आपल्याला समर्थ माईक बंद. समर्थ हॅलो समीक्षा, आवाज येतोय? समीक्षा काय करते? काय करते? चहा पिले? दूध प्या. तू पुस्तक घेतलं का? हो का? पुस्तक घेतलं? हा बर, ठीक आहे. भाऊ कुठे गेला? दादा कुठे? हा दादाला द्या. माईक बंद सोडा. यस, गुड. अतिशय साधा सोपा एक घटक ज्या एका क्रियेवर, कारण आपल्याला माहिती आहे संख्येवरील क्रिया, पण या संख्येवरील क्रिया करत करत, कारण संख्या म्हटलं की आपल्याला माहिती आहे 1 अंकी संख्या, 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या, 7 अंकी संख्या, 10 अंकी संख्या. ती संख्या म्हटलं की आपल्याला 2 महत्वाचे घटक, एक स्थानिक किंमत, दुसरी दर्शन किंमत. म्हणजे एक आता संख्या दिसल्याबरोबर आता आपल्या 5वीच्या विद्यार्थ्याला काय काय दिसावं त्याच्यामध्ये. जसं
एखादा ओबडधोबड जर दगड आपण रस्त्याने जाताना पाहिला, आपल्यासाठी तो एक फक्त मोठा दगड आहे किंवा आपण त्याला काय मोठा गोटा आहे, किती गोल दगड आहे असं म्हणू. पण तोच दगड जेव्हा एखादा पाथरवट पाथरवट कुणाला माहिती आहे बरं या शब्दाचा अर्थ पाथरवट म्हणजे काय? नाही सर. ठीक आहे. म्हणून घरांगळ खाली येणे सर. जे दगड फोडण्याचं काम करतात रस्त्याकडे तुम्ही पहा, जिथे जिथे जेव्हा जेव्हा रस्ते बनवले जातात तेव्हा अगदी काही छोटे मुलं सुद्धा आणि मोठी माणसे, बाया, कुणी हातामध्ये छन्नी आणि घर घेऊन ते दगडाची गिड्डी तयार करतात, दगड फोडतात. ते दगड फोडणारी वडा समाज जो आहे त्यांना पाथरवट म्हणतात. मग त्या पाथरवटामध्ये काही मूर्ती कलाकारही असतात. पाथरवट जेव्हा रस्त्याने जातो तेव्हा तो काय विचार करेल, अरे वा किती मोठा दगड आहे, याच्यामध्ये तर एक चांगले गाडी भरून गिट्टी तयार होईल. किंवा या दगडापासून घराला चिरेबंदी वाडा बनवायचा असते तर छानपैकी चिरे खूप छान निघते. आपण किती मोठा दगड आहे, त्याला जर रंग दिला त्याच्यावर जाहिरात करता येईल. प्रत्येक जण याचा वेगवेगळ्या पद्धतीने विचार, आणि जेव्हा हाच दगड एखादा मूर्तिकार पाहतो, या पाथरवटामध्ये मूर्ती बनवणारे काही असतात, तो जेव्हा पाहतो तेव्हा त्याला याच्यामध्ये ईश्वर दिसतो, तेव्हा त्याला याच्यामध्ये कुठला तरी प्राणी दिसतो, तेव्हा त्याला याच्यामध्ये कुठलं तरी निसर्गाचं एक रूप दिसतं आणि त्या परीने त्याला तो आकार. वस्तू एकच आहे पण प्रत्येकाच्या नजरा बदलल्या. म्हणजे या ठिकाणी आपलं तसंच आहे. संख्या एक जर दिली, समजा या ठिकाणी 25 ही एकच संख्या दिली तर तिला आपण चौअंगाने पाहणं तितकंच गरजेचं. काय काय म्हणू शकतो, नुसतं 25 करून मोकळं नाही. या सगळ्या 25 ही संख्या 5 चा वर्ग आहे सर. 25 ही संख्या विषम आहे. विषम आहे, अगदी बरोबर. थांबा एक मिनिट, आपण सुरुवातच करूया. 25 एक मिनिट. एक जणांनी सांगितलं विषम संख्या, अगदी बरोबर सर रोहिणी, 25 ही 5 ची हा तुझं म्हणणं आहे की 25 5 25. चला एक जण म्हणते 5 गुणिले 5 होते. चला आर्यन तुला काय वाटतं, तन्मय तुला काय वाटतं, इंद्रायणी तुला काय वाटतं? 20 अधिक 5 बरोबर 25. अधिक 5 ही होता. चला बरोबर. 10 अधिक 10 अधिक 5. 10 अधिक 10 अधिक 5 हेही बरोबर. 15 अधिक 10 सर. येस येस. आता बेरीज नसतं नको, आता बेरीज आपल्याला एक घेऊन कळेल. 30 वजा 5. 30 वजा 5. ओके ठीक आहे. आणि आणखी आपल्याला याच्यामध्ये सर 25 ही वर्गसंख्या आहे. काय बरोबर सर 25 ही संख्या आहे. आता वजा चौरस संख्या पण आहे. आर्यन काय होता? सर वर्ग संख्या चौरस संख्या आहे. व्हेरी गुड. आणि माईक कोणाचा चालू आहे, तो आवाज येतो, दुसरा काहीतरी आवाज येतोय, टीव्ही वगैरे चालू आहे का, की मंदिरातला आवाज आहे, दुसरं कोणतरी बोलण्याचा आवाज येतोय, तो आवाज बंद राहतोय. 5चा वर्ग आणखी तन्मय काय सांगता येईल बरं, एक सांगा मला, फक्त एक बघूया.
मला जे आवडतं ते आहे ते सांगितलं. सर Yes. एक मिनिट. 625 चं वर्गमूळ 25. 25 चा वर्ग 625 होता, म्हणून 625 चं वर्गमूळ 25. म्हणजे एक संख्या आपल्याला दिली तर याच्यामध्ये आणखी एक आपल्याला 2.51 पहिल्यांदा 2.51 आहे म्हणजे 20 आणि 5 आहे. आता याच्या फोड तुम्ही केलेल्या आहेत, हरकत नाही, आणि फोड तुम्ही करू शकता. महत्वाची इथं आहे 20 आणि 5 यालाच आपण विस्तारित रूप म्हणतो. एक संख्या दिली, धडे किती सुरू झाले, एक अगोदर अंक सुरुवातीला अंक वाचन हा 5 हा 2, नंतर स्थान एकक दशक, 2 दशक म्हणजे 20, 5 एकक म्हणजे 5, दोन्ही मिळून 25. त्याच संख्येला गुणाकारात घेऊन गेलो तर 5 गुणिले 5 25. त्याच संख्येला वजाबाकीत घेऊन गेलो तर कोणत्याही त्यापेक्षा मोठ्या संख्येतून वजा केली तर उत्तर 25. म्हणजे जर समजा 30 असेल तर 5 वजा, 28 असेल तर 3 वजा, 26 असेल तर 1 वजा. लाखो उत्तर तयार होऊ शकतात, एक दोन उत्तर नाही. तो गणित उत्तरे या ठिकाणी तुम्ही करू शकता. खूप खूप. नंतर सम आणि विषम हा संदर्भ लावला तर 25 ही विषम संख्या आहे, म्हणजे ही संयुक्त संख्या सुद्धा आहे. बरोबर आहे? हो सर. म्हणजे संख्येच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये, म्हणजे एक संख्या पाहिल्याबरोबर त्या धड्याचं नाव, त्या घटकाचं नावच आपल्याला होतं की संख्येची ओळख म्हणजे संख्या ज्ञान पहिल्यांदा. आणि जेव्हा आपल्याला संख्या ज्ञान होते त्यानंतरच आपण त्या संख्येवर क्रिया करू शकतो. म्हणजे मला या संख्येचं ज्ञान झालंय हे स्पष्ट लक्षात आलं, म्हणूनच तुम्ही या संख्येवर हे जे वेगवेगळे प्रयोग केले त्याला संख्येवरील क्रिया म्हणजे ही हा एक खडू आहे, माहित आहे, पण खडूने लिहितात हे नंतर मला माहित झालं. म्हणजे खडूवरची जी क्रिया काय, खडूने क्रिया काय केली, लिखाणाची क्रिया. म्हणजे त्या वस्तूचा त्याचा पुरेपूर उपयोग कुठं आणि कसा वापरायचा हे आपल्याला कळलं, त्यालाच मराठीमध्ये आपण आकलन झालं म्हणतो आणि उपयोजन कौशल्य म्हणतो. आकलन म्हणजे मला समजणे आणि उपयोजन म्हणजे मला पुन्हा ते वापरात घेणे. मला एखादी गोष्ट समजली, काय समजली, त्या शब्दाचा अर्थ समजला, वाक्प्रचाराचा अर्थ समजला, पण आता तो वाक्प्रचार मला कुठं वापरायचा आहे, सहज बोलता बोलता ते जेव्हा मला कळतं त्याला उपयोजन म्हणतात. म्हणजे त्याला आपण उपयोगात आणलं म्हणून त्याला उपयोजन कौशल्य. म्हणून मराठीमध्ये जे कौशल्य आहेत, श्रवण, भाषण, वाचन, लेखन, आकलन, उपयोजन आणि पुढे आणखी अर्ध कौशल्य जे आहे ती कौशल्य आपल्याला उपयोजन पर्यंत अतिशय महत्वाचं. उपयोजन जमलं की बाकी सगळं जमलं. पण त्यासाठी आकलन महत्वाचं आहे. आकलन झाल्याशिवाय उपयोजन नाही. तसं श्रवण झाल्याशिवाय भाषण नाही. श्रवण भाषण केल्याशिवाय म्हणजे आपण ऐकलोय, थोडं बोललोय, मग वाचणं आणि मग लिहिणं. श्रवण, भाषण, वाचन. तसं गणितामध्ये संख्या ज्ञान, संख्येवरील क्रिया. अगोदर मला या अंकांची ओळख झाली पाहिजे. आता ही मला ओळख झाली. एक अंक जर तुम्ही घेतला तर त्याला किती प्रकारे तुम्ही त्याला करू शकता. फक्त पहिली दुसरी साठी हा फक्त 2 आणि 5, 2.5 इथं 25 इतक्या पुरतं त्यांना म्हणू. पण जसं आपण पुढे जाऊ तस तसं आपल्याला हे घटक वाढत गेले. आता इथं आपण वर्गमूळ, वर्ग आणि वर्गमुळापर्यंत येऊ. याला म्हणतात
आपल्याला संख्येवरील क्रिया, संख्येचं ज्ञान असणे. तर आता आपल्याला या संख्येवरील क्रियेमध्ये फक्त गुणाकार आणि भागाकारच नाही, तर अर्थात विद्यार्थी जास्तीत जास्त भागाकार तुम्ही आलाच नाही, मला 100% माहिती आहे. कारण तुम्ही तर भागाकाराचे प्रश्न तयार करणार आहे. पण तरी सुद्धा गुणाकारात सुद्धा अडचण आली. गुणाकार करताना एखादी थोडीशी चूक होते, अतिशय साधी चूक, पण ते सगळं उत्तर बदलून टाकते. होत्याचं नव्हतं केलं म्हणतात, तसं ते बदलून टाकते आणि आपलं सहज येणारं उत्तर आपलं चुकून जातं. सर मी एक गुणाकार सांगू. 2 आम्ही आता आपला एक एक घेणार, मी परवाला आपल्याला घेतलेला मी घेणार आहे हा. तो नका सांगू, तो जो आहे सर आपण. मी एक सांगू. हा, आता आपण एक सोपे मध्ये, हा ठीक आहे, सांग, एक सांग. सर 35 गुणिले 35. हा, आता या ठिकाणी तू 2 अंक घेतला. 1225. हो, सर हो. पाचा पाचा 25 करायचा, 25 ला 25 लिहायचा, 3 ला 1 न वाढवायचं, 4 करायचा, 3 चौक 12, Yes, 1225. होय होय. मी अगदी सुरुवातीपासून जातो. जस्ट अगदी बरोबर आहे. ते 5च्या ट्रिक्स आहेत. तुला काही 9च्या ट्रिक्स माहित आहे, त्याच्या संख्येनेच गुणलं तर माहित आहे का? जर समजा असं गुणाकार केला तर उत्तर तोंडी सांगता येईल का तुला? नाही सर. हा, जस्ट तर तू सांगितलं 35 घेतो मी, तर 35 गुणिले 2 अगदी साधं घेऊया, एकदम सिंपल, जे की दुसरी तिसरीच. आपण करताना काय करतो, 2 पंचे 10. सुरुवातीला जेव्हा तुम्ही अगदी लहान होतात, तिसरी चौथीला असताना आपण काय केलंय, आपण नेहमी सरांना विचारलं, सर हातच्याचं एक काय, बेरीज करताना विचारलं, सर हातच्याची मला येत नाही, काय अवघड मला पण कळलं नव्हतं, पण मी सुद्धा विचारलं असेल, सर त्या हातच्याची मला येत नाही. पण जेव्हा त्याच्या ट्रिक्स लक्षात आल्या, काय त्याच्या सोप्या पद्धती, 2 पंचे 10, म्हणजे हा अंक किती हे जर बाजूला लिहून ठेवलं तर हातच्याचं पायथ्याचं आपल्याला काहीच अडचण येत नाही. 2 अंकी संख्या आली, सोपा नियम, एकच घ्यायचा आणि दशक शेजाऱ्याला देऊन टाकायचं. म्हणजे गुणाकारामध्ये आपण शेजार धरवू शकतो की बाबा माझ्या घरात मावत नाही, हे तुझ्याकडे ठेवून दे. इथं 2 पंचे 10, 10 ला 0, हा एक का देतो बाजूला, उगाच माझ्याकडे हातचा आला म्हणून देतो हे त्याचं कारण नाही. लक्षात ठेवा, हा एक मी त्याला देतोय कारण हा एक, हा 0 एकक मध्ये होता आणि 1 दशक मध्ये होता. उत्तर येते. मग इथं 5चं घर ते एकक आहे, इथं एककच बसला पाहिजे, इथं दशक बसणार नाही. एककच्या घरात एककच, म्हणून इथं हा एक दशक आहे, म्हणून तू दशकाला देऊन टाक. अरे बाबा हा दशक आला माझ्याकडे म्हणून तुला देऊन टाक, तू माझ्या घरातला नाहीच म्हणून तू याला नाही. नुसतं हातचा आला येत नाही, त्याच्या मागचं कारण आहे, का देतो आपण त्याला, तो घर बदलतो म्हणून तू शेजाऱ्याला देऊन टाक. म्हणून इथं बेसिक 6 आणि हातचा आला 1 म्हणजे 17. आपण हातचा का घेतो, भले ते बेरीज असेल, गुणाकार असेल, काही असेल. आता हाच गुणाकार, जसं आता उदाहरण सांगितलं आपल्याला 35 गुणिले 35, तेच करूया. इथं एककाने अगोदर दोन्ही आपण गुणतो, 5 5 25, 25 म्हणजे 5 हा एकक आहे, घेतला, 2 दशक देऊन टाक, काही घेणं देणं नाही, जवळ ठेवायचं. 5 त्रिक 15 आणि 2 17. फक्त गुणाकार करताना एक काळजी जरूर घ्या, एककाखाली एकक मांडा, दशकाखाली दशक मांडा, गुणाकार करताना सुद्धा त्या पद्धतीनेच मांडा, तर ती रीत योग्य. नाहीतर होते काय तेही सांगा. अगोदर उत्तर पाहूया. इथं मला 5ची क्रिया संपलेली आहे, आता मला 3 ना गुणाकार करायचा. बरेच विद्यार्थी काय म्हणतात, सर इथं गुणिले चिन्ह द्या,
कोणी नाही सर इथं बेरजेचं चिन्ह द्या, कोणी म्हणते नाही सर इथं 0 द्या. पण हे लिहिताना का लिहायचं? तिथं काय लिहितात? प्लस सर शून्य लिहितात किंवा प्लस. शून्य लिहायचं. का लिहितात? सर मी सांगू, हा, या 5 एककच्या नावाचा 0. 5 एककचा जागचा 0 म्हणून नाही. सर ते आपण- 35 मधले आपण 5 निघून ना, ते 5 एकक आहेत आणि हे 3 दशक आहेत, त्यामुळे दशकाचं 0. 30 गुणिले 35 बरोबर आलेलं उत्तराचे 0. शून्याला काही किंमत नसते, अगदी बरोबर त्यामुळे आहे. आपण उत्तरात तो तसंच लिहून टाकतो. हा, म्हणून चुकूनही जर कोणी विद्यार्थी गुणाकार बेरीज चिन्ह काही टाकत असतील, टप्पा करत असतील, करू नका. तिथं तसं ते काहीच येत नाही. तुम्हाला सांगितलं असलं तरी तुम्ही सांगा सरांना. जर कोणाला सांगितलं असेल नाही सर इथे 0 देऊन आम्हाला सांगितले सरांनी, हे चुकलं बरोबर आहे, विचारा. मी हा 3 आहे, हा 30 आहे आणि मला 30चा पाडा येत नाही आणि 30चा पाडा मला कोणत्याही घरापर्यंत म्हटला तरी त्याचा एकक 0च येणार आहे. म्हणून हा 0 मी अगोदरच ठेवतो. म्हणजे मला दशकाच्या घराने गुणाकार करायचा आहे, म्हणून मी एककामध्ये 0. जर मला शतकाच्या घराने द्यायचा असेल गुणाकार, तर मला एकक दशक 2 ठिकाणी 0. हजारच्या घराने गुणाकार करायचा आहे, तर एकक दशक शतक 3 ठिकाणी 0. अशा पद्धतीनं शून्याचा वापर आपल्याला समजला की आपले पुढे उदाहरण नाही. आणि लिहिताना आपण जर रेष मारली तर सगळे एका रेषेत दिसावे. तुम्ही तुमच्या वया तपासून पहा, स्केलने पेन्सिल रेषा मारून पहा, तुम्ही जेवढे जेवढे गुणाकार केले आहेत का एका सरळ रेषेत. मी आज सांगतो, समजा तुम्ही जर 50 उदाहरणं तपासले तुम्ही केलेली, तर जास्तीत जास्त तुमची 25 उदाहरणं नियमामध्ये येतील. अगदी करेक्ट नियमामध्ये गुणाकाराचे की एककाखाली अगदी एकक. हा, डब्याची वहीमध्ये सगळं बरोबर आहे. आपल्या 2 रेघी वहीमध्ये जुन्या वया तपासून पाहू शकता तुम्ही आज. खरंच मी सांगतो. मग आता इथं 3 ने गुणाकार करताना पहिल्यांदा 0, हा भाग मला समजावून सांगायचा होता, आलं तुमच्या लक्षात. 3 5 15 म्हणजे पुन्हा आता 2 अंकी संख्या आली आणि 2 अंकी संख्या आपल्याला माहिती आहे 10 आणि 10 पेक्षा पुढे येणारी कोणतीही 99 पर्यंतची संख्या म्हणजे 2 अंकी. मग 3 5 15 5. आता इथं पहा गंमत कशी आहे. सर 3 5 15, मग 15 मध्ये 5 एकक आहे, मग तो तर इथे घ्यायला पाहिजे होता, का नाही घेतला? नाही, मी गुणाकार 3 न करत नाही, लक्षात ठेवा. मी 30 चा विचार करतोय. 30 गुणिले 5, 30 चा 5 चा 150, म्हणून हा एकक 0 मी इथे देतो. पण मला 30 चा पाढा म्हणता येणार नाही, मला अवघडच आहे, म्हणून इथं 0 आणि मग एक अंकी संख्येचा गुणाकार. नाहीतर आम्हाला सांगितलंय 3 5 15, 15 5 एकक, मग एकक कुठे आहे हे मी इथंच एकक लिहिणार, इथंच 5 लिहिणार. असं चालणार नाही. का नाही चालणार? तर याच्या 3च्या समोर असलेला दशकात हा 0 इथला एकक स्थानचा तो मी अगोदरच लिहून ठेवलाय. म्हणून मी आता 3 5 15, 5 हा दशक आहे, दशकाच्या घरात दशकाच्या घरात आला. आता याचा वापर केलाय, हातचा आपल्याकडे आलाय 1, 3 त्रिक 9 आणि 1 10. बऱ्याचदा आपण काय करतो, 1 इथं लिहितो आणि या दोन्हीच्या मध्ये 0 नाही, या 0ला कुठलंही स्थान नाही आलं आणि एकक हा शतक झाला, एक हा शतक झाला नाही. तर 3 त्रिक 9 आणि 1 10, 10 मध्ये 0 अगोदर आहे आणि 1 नंतर आहे आणि मग त्याची बेरीज. या मांडणीने जर तुम्ही गुणाकार केला, 5 5 25, 7 आणि 5 12, हातचा आला 1, 1 आणि 1 2, एकाला 1225, याला 1250, यालाच 1225. मग पहा, मागच्या स्वाध्याय साप्ताहिक सरावामध्ये आलेले प्रश्न तुम्हाला या पद्धतीवर होते. म्हणजे दिलेली संख्या या 25च्या पटीत असेल शतकाची,
दशक हा जो दशक स्थानचा अंक जो आहे 25, 50 आणि 75 असेल तर त्याला आपण सव्वा, साडे, पाऊण, शे म्हणतो. कारण तो शतकाचा भाग आहे. म्हणून याला आपण 12,12, 1225, 1225. मी आजही सांगतो आणि विद्यार्थ्यांना जर सांगितलं चला 1750 लिहून दाखव तर बरेच जण असं लिहितील, काही जण असं लिहितील. 1750, 1700 म्हणजे लक्षात आलं पाहिजे की त्याच्यामध्ये 1000 एकच लपलाय, म्हणजे संख्या फक्त 4 अंकी येणार आहे. म्हणून 17 आता ठरलाय आणि 150 म्हणजे 50. संपलं. हा विचार करा तर तुम्हाला व्यवहारातले उदाहरण जमते. कारण जेव्हा तुम्ही बाहेर जाल ग्रामीण भागातील पालकांशी किंवा काही वस्तू विकणारे जे विक्रेते आहेत ग्रामीण भागातून आलेले त्यांना त्यांच्याशी जर तुम्ही बोलत बसलात तर तुम्हाला ते 1150, पावणे 1200, 1350, 50ला 10 कमी, 100ला 3 कमी अशा भाषेत बोलावं लागतं. त्यांना 97 कळत नाही. म्हणजे बापू किती म्हणतात? मावशी 97 रुपये झाले. 97 म्हणजे किती किती बापू? मग त्याला 90 आणि 7 नाही, जवळची निकटता दाखवली लागते. 100ला 3 कमी आणि जर 94 म्हणलं तर 100ला 6 कमी नाही चालणार. याची निकटता 90 सोबत आहे. आपण तो सुद्धा भाग घेतलेला आहे. मग इथं 90 आणि 4 म्हणलं की लोक 90 आणि 4 बरं 60, 70, 75, 80 50 रुपये, 20 रुपये आणि 2 रुपये द्या. एक 50ची नोट द्या, 2 10-10च्या द्या आणि 2ची द्या. म्हणजे विस्तारित रूपामध्ये सुद्धा त्याची कोड करून आपल्याला व्यवहार करावा लागतो. त्याला आपण खऱ्या अर्थानं संख्या ज्ञान म्हणू शकतो. अशा ह्या संख्या आणि या संख्येवरील क्रिया. आता इथं 5ची ट्रिक जी होती ती आपल्या आर्यने सांगितली. अतिशय साधी सोपी ट्रिक आहे. 5ची प्रत्येक अनेक संख्यांना काही ट्रिक्स आहेत गुणाकारामध्ये, पण सगळे नियम सगळीकडे लागू होत नाही. ते फक्त त्याच संख्येपुरते मर्यादित असतात. जसं 25 गुणिले 25 देताना मुळीच नाही करायची नाही. लेखन काम करताना काय कुत्र मागे लागले माझ्या का कारवाडीचा वाघ मागे लागला? काहीच नाही मागे लागला. मग एककाखाली एकक घ्या, दशकाखाली दशक घ्या, विचार करा, हळूवार सोड. बस ही सवय एकदा झाली तर तुम्हाला परीक्षेमध्ये खूप मदत होऊ शकते. पण आय परीक्षेच्या वेळेस तुम्ही जर ही पद्धत बदलतो म्हणला तर मात्र गडबड होईल. 5चा नियम काय सांगतो? 5 न जर इथं त्या संख्येला त्याच संख्येने गुणताना जर एकक 5 असेल तर, म्हणजे इथं फक्त नियम एकक 5 असण्यासाठी. एकक 5 असेल तर 5 ने फक्त 5चा गुणाकार अगोदर लिहून ठेवायचा. 5ला 5 पाहिजे. आता हा 2 जो आहे 2च्या नंतर इथं 2च आहे. पण 2च्या नंतर क्रमाने येणारी संख्या कोणती? 2च्या नंतर क्रमाने येणारी संख्या 3. 2 आणि 3चा गुणाकार करा. 6 संपलं का? मग ती किती मोठी संख्या असणार तुमची? जर समजा तुम्हाला 105 गुणिले 105 दिले, सांगा काय येईल उत्तर? उत्तर करायचं नाही. 11,025. म्हणजे इथं 5 5 25, 10 इथं 10 नंतर येणारी संख्या 11 म्हणजे 11 गुणिले 10 11 गुणिले 10 110.
अशा पद्धतीने हा सारखीच संख्या जर 5 एकक असते तर 105 गुणिले 35 23 गुणिले 25 अशासाठी नाही ही अट आहे या अटीमध्ये. आता एक दुसरा जर 111 गुणिले 111 अशी संख्या दिली किंवा 1111 गुणिले 1111 एवढी मोठी संख्या दिली तर उत्तर काय येईल? आहे आयडिया कोणाला? तन्मय माहिती आहे का? सर 1 2 3 4 4 4 3 2 1. याचं का? हा सर 12 1 2 3 4 4 3 2 1 असं म्हणायचंय. सर ह्याच पहिल्याच 1 2 3 2 आणि पुढं 1. हा तिथं गणित सांग थोडीशी गडबड केली. हा 4 डबल येत नाही. एक सर 4 डबल नाही एकच येत. असतो. सर हा फक्त एकच. डबल येतो. बस. तुझं उत्तर बरोबर आहे. फक्त सांगताना थोडासा गोंधळ झाला की मी पुन्हा उलट तसंच फिरलो आणि त्या संख्येला रिपीट केलं. 111 या ठिकाणी काय करायचं? आपल्याला संख्या किती आहेत मोजायच्या. 1 2 3 आहे देऊन टाकायचे तिथं आपल्याला. तिथं 1 2 3 आणि उलट जायचा. 3 च्या मागे कोण आहे? 3 च्या मागे 3 च्या समोर होता 2 आणि हा 1. जसं पुश अँड पुल ट्रेन असते. पुश पुल ट्रेन मला माहित आहे की नाही मला माहित नाही. जी आपले एक ट्रेन जिला एकच इंजिन असतं ती समोर ओढीतही नेते आणि तीच पाठीमागे ढकलीत आली. इंजिन बदलत नाही. त्याला पुश पुल ट्रेन म्हणतात. म्हणजे ओढते ढकलते. ही शहरामध्ये हैदराबाद वगैरे आहे त्या ठिकाणी सिटीमध्ये ही ट्रेन आहे. लोकल ट्रेन म्हणतात. 1 2 3 2 1. आता याचं काय होऊ शकतं मग रोहिणी इंद्रायणी? सर 1 2 3 4 3 4 3 2 1. 1 2 3 4 3 2 1. इकडून जायचं नाही कारण इकडून गेल्यानंतर नेमकी जागा किती लागत गडबड होणार म्हणून तिकडून इकडे यायचं. 1 2 3 4 संपल्या संख्या. आता त्याच्यात उलट जायचं. 4 च्या इकडं 3 2 1 म्हणजे चढता आणि उतरता क्रम तुम्ही या ठिकाणी घेता या पद्धतीने. आणि ही अट फक्त आणि फक्त 1 या संख्येसाठी लागू आहे. आता एक दुसरा प्रकार जो मी आता आर्यनला विचारला. रोहिणी माईक बंद कर. 7777 गुणिले 7. अगोदर आपण गणित करूया आणि मग तुम्हाला सांग. सर 54,439. 7 7 49 4. 7 7 49 आणि 4 किती? 13. 3 हाच्याला 1. 7 7 49 आणि 4 13. 7 7 49 49 आणि 53 3 हाच्याले 5. हा हीच परीक्षेत गोंधळ करतो बरं आर्यन आपण. म्हणून घाई नकोच. 7 7 49 हा हाचे 4 49 आणि 4
भले तुम्ही एकदम मोजत आहात नाही. 7 7 49, 4 49, 50 51 52 53 चालेल, चुकणार नाही. काही नको. 7 7 49 आणि 4 53 700 5 7 7 49 आणि 5 54 54 700 आले 5 नाही सर. हा हा सांगा. बराबर आहे सर, बराबर आहे. सर 5 7 7 49 आणि 5 5439. आता इथं काय झालं आपलं 7 7 49 आणि 5 आपल्याकडे आले. मग 49 आणि 5 54 सर 45 कसं हो? सर तुम्ही 45 लिहू लागल्या. तर मी लिहू लागलो होतो तसं 45 घेते असं मला वाटलं. तर मी आता आपला नियम काय होता हातात सवय कशी लागली की इकडे लिहित आलो आपण 1 2 3 म्हणून इथं तसंच घेऊ लागलो. 7 7 49 आणि 5 अरे 54 सर तुम्ही 53 लिहिल्या. आता आलं 54 439. आता ही एक संख्या झाली. हा गुणाकार आपला करा. 5439 सर. हा आता आणखी एक तुम्हाला सांगितलं. सांगा उत्तर काय आहे? न करता सांगता येईल का? इथं मला करावंच लागलं. आठ 8991 कशाला? सर 991 एक हातचे आले 8. नाही तसं नाही करायचं. 999 ला एक वेळाला की 1000 होतात. हा 1000 90 9000 आणि 9000 झाले की आपण ह्याच्यात एक वेळाला आहे ना 9000 मधनं 9 वजा करायचे 8991. ओके. ते पण फक्त सांगायला जरा उशीर झाला. त्यांनी चला. सांगितलं तोपर्यंत. ए मायनस बी ए प्लस बी हा त्याला बीजगणिताचा नियम आहे तो. बरोबर आहे तुझं की आपण एखादं गणित करताना ए मायनस बी म्हणजे 1000 वजा 1 चा वर्ग काढणे तो गुणाकार करणे. त्या ठिकाणी ती पद्धत वापरली जाते. 1000 गुणिले 1 1000 अधिक 1 ए प्लस बी ए मायनस बी अशा पद्धतीने ते आहे. तू ते पण पद्धत अगदी बरोबर सांगितली. आता एक मिनिट आता बघायचं मजा काय आहे. 991 माहिती आहे आणि तोंडी उत्तर याचं काढायचं असते. आले 8. दोन्हीचा फरक आपल्याला माहिती आहे. 3 अंकी गुणाकार आहे. 3 अंकीला 1 अंकाने गुणाकार म्हणजे आपली संख्या 4 अंकी येणार आहे. 100%. तर 9 9 81 तर 3 स्थळ सोडून द्या 81 लिहून टाका. 9 9 81 मी लिहून टाकले. 3 अंक होते. आता इथं मला 2 वेळा 9 लिहून 9ची कसोटीमध्ये या 9च्या याच्यामध्ये येते. जर समजा आपण 999 ला फक्त एकच आहे. इथल्या गणितामध्ये आता 7च्या गणितात या गणिताचा फरक एक सांग. इथं मी जेव्हा 9चा गुणाकार 9 सोबत केला 9 9 81 त्या संख्येची बेरीज करा. 8 अधिक 1 9 मी 7 गुणिले 7 बेरीज केली तर 7 7 49 म्हणजे इथं 2 अंकी संख्या आली. 2 अंकी संख्या आल्यावर थोडा बदल होतो आणि तो बदल म्हणजे या 9 आणि या 4 मध्ये हा जो 4 आहे हा हातचा परत परत येणार आहे. 9 4 13 या पद्धतीने तो सतत बदलत राहील. म्हणून 4 चा इकडचा जो शेवटचा जो अंक आहे तो 5 मध्ये रूपांतरित. एक थोडासा वेगळा फरक आहे. आता इथं आणखी मोठं करून पाहूयात. पहा समजा आपण एखादं गणित घेतलं आपण सर सर
तुम्ही हा दशांश गुणाकार बी घेता ना? हा दशांश गुणाकार हा हा ते घ्यायचं दशांश आहे. गुणाकार हा घेऊच घेऊ, काय टेन्शन नाही. याच गणिताला आपण दशांश मध्ये करून टाकू, मान काळजी करायची नाही. फार इझी आहे, व्हेरी व्हेरी इझी आहे. हा ओके, सर. व्हेरी इझी आहे. 2 गणितामध्ये तुला समजून जाईल. आता मात्र फार मोठा गुणाकार करायचा आपल्याला. 6,66,666. आधी लक्षात घ्यायचं, संख्या वाचन 1 अंक 6, 2 अंक 66. बस मला सगळे संख्या वाचता आली. मला 2 अंकी 66 कळाले, संपलं. हा तर आहे शेक, याला म्हणतो आपण शेक, याला म्हणतो आपण हजार, यालाही म्हणतो आपण हजार. या दोघाला मिळून आपण हजारच म्हणतो. नंतर याला म्हणतो लक्ष. 2 वेळा लक्ष असतात, 2 वेळा कोटी असतात. फक्त लक्ष शेक हा एकटा असतो. 6 6 36. रोहिणी सांगा. रोहिणी समर्थ कोण आहे? सर खाली 6 लिहा आणि हातचे 3 लिहा. कुठं लिहू? सर दुसऱ्या क्रमांकाच्या 6 वर 3 लिहा. मला उत्तर करायचं नाही आता. मला डायरेक्ट उत्तर मांडायचं आहे. सर 39,99,996. आता बघा, 6 6 36. इथं अंक आहे, 6 अंक आहे. हा अंक सोडून, हे स्थान सोडून 6 6 36 झाले म्हणजे 36. आणि 3 आणि 6 9 येतात. 3 आणि 6 ची बेरीज 9 येते. म्हणून 1 2 3 4 आणि 5. तर 6 अंक आहे, 5. एकक दशक शतक 39,99,996. आलं का त्यामुळे? हा सर. हो सर. 36 ला 6 आले 3. 6 6 36 आणि 3 39. पुन्हा 3 6 6 36 आणि 3 39. पुन्हा हातचे 3 6 6 36 आणि 3 39. पुन्हा 6 6 36 आणि 3 39. पुन्हा 3 6 6 36 आणि 3 39. या दोन्हीची बेरीज लक्षात घ्या. 2 अंकी जर आले तर, जर समजा याची बेरीज 9 पेक्षा जास्त येत असेल तर येणाऱ्या बेरजेचा पहिला अंक हा दशकाला देतो. 749 मध्ये 9च्या नंतर 3 आले होते आणि 49 ऐवजी इथं 59 झाले होते. इथं 5 मध्ये एक म्हणजे सोप्या पद्धतीने. शेवटी असेच गुणाकार आपल्याला परीक्षेत विचारतात काय? नाही. कशासाठी मग हे शिकायचं? गरज काय आहे? मला गुणाकार जास्तीत जास्त आवडावे. मला जर समजा टोमॅटो आवडत नाही, मला आवडत, समजा एखाद्या विद्यार्थ्याला, एखाद्या मुलाला टमाटर आवडत नसेल तर त्याची आई त्याला टमाटर खाऊ घालते की नाही मला सांग. घालते तर घालते. खायला लावतेच, मारून नाही. काय करते आई? त्या टोमॅटोला समजा करून बारीक करून, हो कारण तुला खूप मोठा अनुभव आहे. लय बारीक करते. बारीक करते मग भाजीमध्ये टाकते, ते मग वळकून न येण्यासाठी. काहीच पत्ता लागत नाही. म्हणजे टोमॅटो आपण खाल्लं म्हणजे त्याची आवड. अरे हा भाजीला छान झाली, कशावर झाली? हा टोमॅटो पाणी टाकलं होतं. हा अरे भाजी खूप छान लागते. हा हे मग ही जेव्हा आपली आवड निर्माण होते तेव्हा आपण कोणतेही काम करू शकतो. आणि नंतर मग कच्चं टमाटर. अशा पद्धतीने आई जसं मुलाला खाऊ घालण्यासाठी प्रयत्न करते, तसं मला गुणाकार येण्यासाठी
मला गुणाकार क्रिया जास्तीत जास्त पद्धतीने मला आवडावी आणि मी कोणत्याही संख्येचा गुणाकार करतो. आता एक उदाहरण फक्त तुम्हाला देतो. तुम्ही काय करू शकता, तुम्ही खेळ कसा करू शकता. कारण गुणाकाराशिवाय आपल्याला पुढचे गणित कुठले नाहीये. तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी असू द्या, आपल्या शिष्यवृत्तीसाठी असो, नवोदयसाठी असो, तुम्हाला गुणाकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये करावा लागतो. व्यवहारामध्ये गुणाकार करावाच लागतो. आता समजा एक माझ्या गाडीचा मी नंबर घेतो, फक्त एक 4 अंकी नंबर घ्या आणि गुणाकाराला सुरुवात करा. काय काय होईल, किती गुणाकार करू शकता तुम्ही. अगोदर 2 अंकीने 2 अंकीला, नंतर 3 अंकीने 2 अंकाला, 4 अंकाने 3 अंकीला, 4 अंकाला 3 अंकाने, 4 अंकाला 4 अंकाने. एकाच संख्येवर तुम्ही तुमच्या मोटरसायकलचा, तुम्ही तुमच्या कारचा, तुमच्याकडे जी गाडी असेल ती, किंवा एखाद्या पाहुण्याने गाडी आणली तर त्या पाहुण्याच्या गाडीचा नंबर सगळे. आता माझ्याकडे काही विद्यार्थ्यांनी गावातल्या जेवढ्या काही गाड्या गेल्याकडे आल्या होत्या त्या सगळ्या गाड्यांचे नंबर त्यांनी वहीवर लिहून काढले. गावातल्या सगळ्या जणांच्या मोटरसायकलचे, कुणाचे टेम्पो आहे, कुणाचे छोटे लोडिंगचे ऑटो आहे, त्या सगळ्यांचे नंबर विद्यार्थ्यांजवळ त्यांच्या कागदावर लिहिलेले आहे, वहीवर लिहिलेले आहे. फायदा काय, मी पुस्तकाच्या बाहेर जाऊ शकतो. मला पुस्तकाच्या बाहेर जाऊन संख्या वाचायला कळते. मला सरांनी फक्त दिले 4579 संपलं. पण ही आणखी कुठं आहे काय. प्रवास करतोय ट्रकवर एखादा प्रत्येक वाहनाला क्रमांक असतो, प्रत्येक वाहनावर एबीसीडी लिहिलेली असते. एमएच असतो, एपी असतो, जीजे असतो, आरजे असतो, के असतो, के असतो, सी असतो, सीएच असतो. मग हे जे आहे हे मला काहीतरी शिकवतात. एमएच महाराष्ट्र, एपी आंध्र प्रदेश, जीजे गुजरात, आरजे राजस्थान, इथं केरळ, कर्नाटक, दोन्ही के मध्ये फरक आहे. इथं केरळ, इथं कर्नाटक, इथं चंदीगड. असे वेगवेगळ्या राज्यातले वाहन जेव्हा रस्त्यावर धावतात तेव्हा मला अंदाज लागतो की ही गाडी कुठली आहे, कोणत्या राज्यातली आहे. आता त्याची जिल्हा नाही लक्षात ठेवायला आपल्याला. आपल्याला एमएच 26 म्हणले का माहिती, 26 नंबरवर महाराष्ट्रामध्ये नांदेड आहे. 26 ची गाडी तिथं दिसेल. प्रवासामध्ये तुम्ही कधी प्रवासाला गेला असेल तर तुम्हाला एक अनुभव आला असेल कदाचित. तर तुम्ही दूर कुठेतरी प्रवासाला गेला आणि त्या ठिकाणी तुम्ही तिथे गाडी तुमची पार्क केली, गाडी थांबवली, तुमची गाडी परभणी नांदेड गेलेली आहे एमएच 26, आणि समजा तुम्ही पंढरपूरला गेला किंवा आणखी कुठेतरी गेला आणि तिथे तुमच्या बाजूला आणखी एक गाडी जर दिसली एमएच 26 ची, पटकन जाऊन तो ड्रायव्हर त्या ड्रायव्हरला किंवा त्या गाडीचे प्रवासी त्या प्रवाशांना बोलतात, काय म्हणा कुठून आला, तो नांदेड. अहो आम्ही पण नांदेड. म्हणजे दूर गेल्यावर आपल्या माणसाची किंमत. हा प्रवासामध्ये खूप महत्वाचा अनुभव आहे. तिथं अरे वा माझ्या गावचं कोणीतरी भेटलं. एखाद्या दुकानदार तिथं खूप वर्षापासून राहतोय आणि तो जर नांदेडचा आहे तर तो पुण्याचा आहे आणि त्याच्या लक्षात आलं अरे एमएच 26 नांदेडची गाडी आलेली. तो अरे नांदेडकर या. अरे त्याला कसं कळलं नांदेडकर आहे, तो परिचय आम्ही पण नांदेडचा. आणि तिथं तो जो दोन्हीच्या मधला जो संवाद आहे तो वेगळ्या पद्धतीचा होतो. तिथं ग्राहक आणि विक्रेता एवढं न राहता एक नातं असतं, त्याला नाळ जोडली म्हणतात. आपली कुठेतरी नाळ जोडलेली आहे. ती नाळ जेव्हा बाहेरच्या देशात जातो, हा माझ्या भारतातला आला, ही गोष्ट वेगळीच असते. आपल्या राज्यात असेल, हा तो त्या राज्यातून आलाय, तो त्या जिल्ह्यातून आलाय, पण आमचा, ही गोष्ट वेगळी. मग जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा एमएच 26 वगैरे दिसलं म्हणजे मला 26 2 अंकी अंक माहित झाला. 2 अंकी आलं की तुम्हाला अगोदर सांगितले, 2 अंकी आलं तुम्हाला कोट्याची संख्या आली, कोटीपर्यंत अब्जपर्यंत संख्या आली. मग इथं अशी संख्या दिली, ही संख्या दिली, कुठलाही नंबर पाहिजे वाचा, प्रवास करा. आता त्या गाडीत जाऊन प्रवास करू नका, फक्त दिसलं ते वाचण्याचा प्रयत्न करा. आता याच्यावर काय करू शकतो,
41 अंकाची अदला बदल करा. 41 गुणिले 9 कारण ते शून्य आहे. आता ते शून्य ऐवजी थोडा बदल करा. 6 आहे. 41 गुणिले 69 16 गुणिले 49 46 गुणिले 19 ह्याच संख्या उलट होतात. 41 गुणिले 69 म्हणजेच 96 गुणिले 14 अंकाची अदला बदल केली. 16 गुणिले 49 म्हणजे 94 गुणिले 61 इथं 46 गुणिले 19 म्हणजे 91 गुणिले 64. काय गरज आहे तुम्हाला पुस्तकातले उदाहरण सोडवायची? हा चला पुस्तकात 10 उदाहरण होते, मी सोडवले, माझा उदाहरण सगळं पूर्ण झालं. एक संख्या जर तुम्ही घेतली एवढी तर तुम्ही 120 पेक्षा जास्त गणित करू शकता. 120 एकच क्रिया पण गुणाकार मोर दॅन 120 हे दोन अंकीचे 16 तयार होतात. नंतर 3 अंकीने 1 अंकी, 3 अंकीने 2 अंकी, 4 अंकीने 4 अंकी, अशा जर करत बसलो तर इतक्या संख्या तयार होतात आपण सोडू शकत म्हणजे कंटाळा येईल आपल्याला. आणि इथं जर आपण मग काही 2 अंकी काही 3 अंकी, मग 3 अंकी काय 416 गुणिले 9 काय का ते काही बदल आता बदल करा 164 गुणिले 9 641 गुणिले 9 419 गुणिले 6 झालं. 3 अंकी 1 अंकी सगळे अंक तिथंच आहे. 3 अंकीने 2 अंकी यातले घ्या कोणते 2 अंक. 4 अंकीला 3 अंकी 4169 गुणिले 169 गुणिले 694 गुणिले 416 गुणिले 419 गुणिले 914 किती. आणि मग पहा तुमचा गुणाकार पक्का होतो की नाही. अतिशय सोप्या पद्धतीने पण आवड आपल्याला पाहिजे. आता जसं आपल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आला की सर मला थोडस दशांश अपूर्णांक काहीच अवघड नाही. हा जर गुणाकार तुला येत असेल, आपला गुणाकार येतो का हा? याच्यात काय अवघड आहे का? ज्याने प्रश्न विचारला होता दशांश अपूर्णांकासाठी आपला गुणाकार येतो नेहमीचा आता शिकवलेला, तो जर येत असेल समजा 219 गुणिले आपल्याला दिलेला आहे 3.5 काही विचार करायचा नाही. इथं दशांश जरी असलं तरी आपण याला 35 समजायचं आणि गुणाकारातून सुरुवात करायची. 5 9 45 4 5 1 5 4 9 5 गुणिले 10 कोणी हसता नाही. 3 दशांशचा काही विचार करू नका. 3 चा गुणाकार 9 पण 3 नाही आपण 30 ने करतोय म्हणून एकक शून्य. 3 9 27 6 अच्छे 2 3 1 3 आणि 2 5 हातचा आलेला नाही कारण एक अंकी संख्या आहे. 3 दुणे 6 बिनधास्त बेरीज करा. 5 ला 5 9 आणि 7 16 5 आणि 1 6 6 आणि 1 7 आणि आता गुणाकारामध्ये लक्ष द्या दशांश कुठं आहे. एक स्थळ सोडून आपण एक स्थळ सोडून दशांश संपलं होतं. काही अडचण आहे का याच्यामध्ये आता सांग. अरे काही अडचण नाही तर काही तर नाहीच नाही. समजा हेच गणित आम्ही एकाच बिंदूवर वेगवेगळ्या क्रिया देतात दशांश बदलतात हेच उत्तर. हाच प्रश्न हेच उत्तर. पहिल्यांदा आपण 3.5 ने केलं उत्तर इतका. आता मी वर सुद्धा एक दशांश देतो. अडचण इथं येते मुलांना आणि हमखास याच परीक्षेमध्ये पहिला पर्याय हाच देतात. कारण आपण विचार करतो
एक स्थळानंतर दशांश दिलाय. इथं एक स्थळ आहे, इथं एक स्थळ आहे. म्हणून आपण एवढं करून बिनधास्त राहतो आणि इथं आपली चूक होते. इथं तसं येत नाही. इथं दशांशाचा नियम आहे. गुणाकार करताना दशांश स्थळांची जे स्थान आहे, जे काही अंक आहेत, किती आहे ते मोजायचे आणि तेवढे आपण दशांश द्यायचे. म्हणजे इथं एक स्थळ आहे, इथं एक स्थळ आहे, म्हणजे झाले 2 स्थळ. मग 2 स्थळ सोडून दशांश द्यायचे. चूक इथंच होते, बाकी काहीच नाही. गडबडी इथंच होते. दशांश 9 एक स्थळ, दशांश 5 एक स्थळ. म्हणजे आपण देताना 766.5 उत्तर लिहून मोकळं होतं. तसं नाही. दशांश इथं एक, इथं एक, एक आणि एक, 2 स्थळ आपण एक 2 जागा सोडतो. तिसरा प्रकार, वरती 2 स्थळ दिलेली आहेत आणि आता सांगितलं आपल्याला हा गुणाकार करा. 2 रुपये 19 पैसे, 3 रुपये 5 पैसे. 5 नाही, हे 50 आहे. सॉरी 5 म्हणजे 0.5 येतात. 3 रुपये 50 पैसे. याचा गुणाकार करायचा आहे. तर किती येणार? तर या ठिकाणी दशांशच्या पुढील संख्या मोजा किती आहे. एक स्थळ, 2 स्थळ, इथं एक, 3. 2 अधिक 1, 3 स्थळ झाले. 1 2 3 स्थळ सोडून द्या, दशांश द्या. आता मजा आहे. आता इथं दशांश नाही येणार आपल्याला. आता आपण प्रत्येक उदाहरण नोंद करून घ्या, ज्याला दशांशची अडचण आहे. मी कुठे दशांश दिला नाही, पण इथं 3 च्या अगोदर मला दशांश घ्यायचा आहे, म्हणून मला 0.35 आणि दशांशच्या पुढे येणाऱ्या संख्येला चुकूनही पूर्ण संख्या वाचायचं नाही. परीक्षेत प्रश्न असतो, त्या संख्येचे वाचन कसे करा. पहिला देतात 0.35. चांगला सांग, आता कोणते सांगत होतं, सांग सांग. 219 गुणिले 0.35. तेच तर म्हणतो तुम्ही तुम्हाला की याला पूर्ण संख्या वाचत नाही. 0.35. परीक्षेमध्ये तुम्ही दशांशचे प्रश्नपत्रिका सोडवल्या किंवा आपल्या पाठवलेल्या प्रज्ञाशोधच्या पाहिल्या असतील तर त्याच्यात दिलंय की 0 किंवा असं दिलेलं आहे, समजा 13.1 पुढे काहीतरी संख्या दिली, या संख्येचे वाचन कसे करा. 0.35 दिलंय, 0.35 तुम्ही तेच लिहा. 35 नाही, 3 5 एक एक अंक वाचायचा. चुकूनही याला 35 म्हणू नका. आतापर्यंत जरी म्हणत आला तर याच्या पुढे तरी म्हणू नका. याच्या पुढे म्हणजे तुम्ही जोपर्यंत शिकाल, तुमच्या कुणाला तरी शिकवा, तोपर्यंतही हा 0.35च असेल, काही बदल होणार नाही. दशांशची पुढची संख्या सिंगल सिंगल एकेरी वाचा. मग आता इथं 2.19 म्हणजेच 2.19 आपल्याला सवय झाली, जशी की आता 19 म्हणतो, नाही म्हणायचं. 2.19 गुणिले 0.35 या पद्धतीने वाचन करा. उत्तर तर आपलं हेच राहणार आहे, उत्तरात बदल होणार नाही, पण बदल होतो तो फक्त दशांश चिन्ह देण्यामुळे. आणि म्हणून वाटतं नेमकं कुठं दशांश द्यावा. इथं 2 आहे, तिथं 2 आहे, मग 2 नंतर द्यायचा काय नाही. दशांश नंतरचे स्थळ मोजायचे फक्त. इथं 2 स्थळानंतर आहे, इथं 2 स्थळानंतर आहे, म्हणजे 2 आणि 2 4 झाले. आपण 4 सोडून द्यायचे. 1 2 3 4. आता कुठं द्यायचं, जागाच नाही, म्हणून इथं द्यायचं नाही. 4 न द्या, पण त्याच्या अगोदर काहीच नाही.
म्हणून तिथं 0 द्या. 0.7665 अशा पद्धतीचे आपल्याला गणित करावी लागतात. आता तुम्ही म्हणाल सर जर गणित आता याच्यातली शेवटची अट ही 0.219 गुणिले 0.35 दिलं 0.0765 0.0 सर 0.07665 कारण मला दशांशच्या पुढे फक्त स्थळ मोजायचं बाकी काहीच डोक्याला ताप घ्यायचा नाही. त्या 3 ची किंमत किती मग त्याची 130 किंवा असं कसं काही खुराक लावून घेऊ नका. साधा गुणाकार करा आणि आता फक्त दशांशच्या पुढचे अंक मोजा. स्थळ मोजा किती स्थळ आहे 1 2 3 4 5 मी गुणाकार केला उत्तर तर आले 4 संख्या पण मला सांगते त्यानं 5 नंतर द्या काहीच हरकत नाही त्या शून्याचा शोधच भारताने लावलेला आहे म्हणून 1 2 3 4 5 झाली 5 अंकी संख्या. आता दशांश द्या आणि मग शून्य 1 2 3 4 5 म्हणजे इथं दशांश 0.0765 असं नाही की 0.07665 नाही 0.7 लिहिलं तर याला 7,000 आपण म्हणतो पुढे वाचताना पण इथं 7,000 ही म्हणू शकत नाही इथं दशांश मध्ये आहे. एवढं जर तुम्ही लक्ष दिलं एकच गणित करा कारण तुमचं तेच काय राहणार एकच गणित घ्या कोणतंही घ्या समजा तुम्ही एखादं गणित घेतलं 457 गुणिले 2 किंवा 12 आधी साधा गुणाकार करा नंतर पुन्हा तेच गणित मांडा तेच उत्तर मांडा ऍज इट इज पुन्हा रिटही मांडू नका वाटल्यास 12चा पाढा असेल तर ठीकच आहे म्हणून गुणाकार सोपा करण्यासाठी पाढे म्हणतात पण मला 12चा पाढा येत नाही असं जर गृहीत धरलं तर मला 2 न करावं लागेल 2 7 14 हातचा आला 1 2 5 10 1 11 पुन्हा 1 2 4 8 1 9 म्हणजेच 10 ने जशा तशी संख्या लिहिणार बेरीज करणार 4 7 आणि 1 8 9 आणि 5 14 इथं 4 आणि 5 आता काय करायचं आलेली संख्या 457 गुणिले 12 फक्त उत्तर लिहायचं 5484 असे 4 वेळा लिहायचं कमी जागेत काम होईल तुमचं कारण तुम्हाला गुणाकार करायचा नाही 457 गुणिले 12 5484 पुन्हा एकदा 457 गुणिले 12 5484 पुन्हा एकदा 457 गुणिले 12 उत्तर आलं 5484 मी एकदाच गुणाकार करून घेतला हा झाला आपला नियमितचा गुणाकार. आता मला करायचा दशांशाचा गुणाकार इथं 12 आहे त्याला 1.2 करा इथं 457 गुणिले 12 आहे इथं 1.2 करा 45.7 करा इथं पुन्हा 1.2 करा इथं 4.57 करा इथं 12च्या अगोदर दशांश आणि इथं 4 दशांश दशांशच्या पुढे एकच संख्या मग इथं आपल्याला एकच संख्या सोडायची दशांश द्यायचा संपलं दशांशानंतर 1 इथं दशांशानंतर 1 जोडीची बेरीज करा 1 1 2 स्थळ झाले 2 स्थळ सोडून द्या 53.84 पहा काय होती संख्या
मराठीमध्ये एक गाणं आहे, कोण होतास तू काय झालास तू अरे वेड्या कसा, एक गीत आहे मराठीमध्ये. तसं 5484 होतास, 1 दशांश दिला तर 548 झालास, 2 दशांश दिले तर 54 झालास, 3 दशांश दिले इथं 1 2 3 स्थळ तर त्याचा फक्त 5 झाला, आणि 1 2 3 4 5 स्थळ दिले तर तू शून्यापेक्षाही लहान झालास. कोण होतास तू काय झालास. आपल्या एका दशांशाने त्याचं काय रूपांतर केलं. म्हणून हा टिंब चुकूनही आपण संख्या लिहिताना जर कुठं आला, बऱ्याचदा आपण असं लिहितो, समजा 2142 लिहायचंय तर इथं 2000च्या नंतर 2च्या नंतर दशांश देतो, कॉमा असतो तिथं, दशांश नाही. नाहीतर इथे दशांश सर म्हणले होते 3 संख्या झाल्या की पुढच्या प्रत्येक 2 संख्येला सोडून तुम्ही कॉमा द्या, आणि कॉमा ऐवजी तुम्ही जर चुकून टिंब दिला, पेन तुमची सहज टेकली तर तिची किंमत अतिशय कमी होते. 2142 ऐवजी ते फक्त 2च राहतात. म्हणून दशांशाचा विचार करा, पण विचार इतकाही करू नका की डोक्याला फारच मोठा ताप होईल. काहीच याच्यामध्ये नाही. अतिशय साधा आपलाच गुणाकार लक्षात ठेवायचा, पण आपला गुणाकार पक्का आहे. मग इथं आता आपण बघूयात, आपण 1 2 3 4 5 स्थळ आहेत आणि माझ्याकडे 1 2 3 4च आहेत. मग मला 5वा नाही, पण 5वा आपल्याकडे 0 आहे. आता त्याच्या मागे दशांश द्या आणि आता पुन्हा 1 0 म्हणजे उत्तर होईल 0.0548 शून्याच्या कितीतरी पटी कमी. एवढं या ठिकाणी दशांशाच्या मध्ये आपल्याला शिकता येतं. म्हणून गुणाकार मग तो दशांशाचा असो, आपल्या साध्या पद्धतीचा असो, 3 अंकीने 3 अंकी असो, 2 अंकीने 4 अंकी असो, 4 अंकीला 5 अंकीने असो किंवा 5 अंकीला 4 अंकीने असो, इयत्ता 5वी साठी 4 अंकी 6 अंकीला 3 अंकीने, ही आपली काठिण्य पातळी आहे. जे तिथपर्यंत पोहोचले नाहीत त्यांनी आज सराव करा. 6 अंकी 7 अंकी संख्येला 3 अंकी किंवा 4 अंकी संख्या, त्याने 3 दिले, 3च काय आम्ही 4 करू शकतो, 5 करू शकतो. मला फक्त 1 अंकीचा गुणाकार आणि आलेला हातचा शेजाऱ्याला देणे. माझ्याकडे राखून न ठेवता माझ्याकडे दशकाला देणे, माझ्याकडे शतकचा आला शतकाला देणे, माझ्याकडे 1000चा आला 1000ला देणे. एवढी माझी दातृत्व वृत्ती पाहिजे, तर माझं गणित चुकत नाही. आणि जर तुमचं तुमच्या पाशीच राखून ठेवलं उत्तर, जर समजा इथं बेसाठी 14चा 4 इथं घेतला आणि हा जर नाही मी देत नाही त्याला, जायचं तू कर, 2 पंचे 10ला 0, हे बघा मी बी देत नाही, त्याला दिलं नाही मध्ये 2 चोक 8, 8 ते 4 914, नाही जमणार, तो त्याचा गुणाकार होणार नाही. म्हणून गुणाकार करताना ठीक आहे. आता तुमचं काही डाऊट्स असेल, काही विचारायचं असेल तर काही विद्यार्थी विचारू शकतात. काही अडचण आहे का याच्यामध्ये? मला सांगा, दशांश मध्ये काही अडचण आहे का? नाही सर. नाही आता गुड. आता एक काम कराल तुम्ही, आज तुमची चाचणी एक तर पीडीएफ आपली साध्या चाचणीमध्ये करा, साध्या पेपरवर आपल्या वैयक्तिक याच्यावर तुमचं नाव टाका, माझी चाचणी, आणि त्याच्यावर एक संख्या घ्या आणि त्याचे 10 प्रश्न एका संख्येवर तुम्ही तयार करा. तुमच्या मनाला कोणती घ्या, मग त्याचे गुणाकार करायचं, त्याचे गुणाकारचं उत्तर काय येईल त्याचा दशांश तुम्ही तयार करा. एकच संख्या घ्या किंवा तुमच्याकडच्या गाडीचा नंबर घ्या आणि त्याचे उत्तर सुरू करा, त्याचे प्रश्न सुरू करा. अगोदर त्याचं उत्तर काय येते व्यवस्थित तुमचं उत्तर तयार ठेवा आणि 4 पर्याय तयार. आधी शक्यतो फसवं उत्तर,
पण प्रत्येक वेळेस पहिल्या क्रमांकावर फसवं द्यायचं नाही, नाहीतर कोणत्याही प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणारच नाही आणि कोणीच मुलगा पर्यायामध्ये 1 लिहिणार नाही. म्हणून एखाद्या ठिकाणी फसवं 1 ला, कधी 2 ला, कधी 3 ला, कधी 4 अशा वेगवेगळ्या पद्धतीनं नक्की तुम्ही तयार करा. आणि आज फक्त आणि फक्त एक गुणाकार याच घटकावर, याच क्रियेवर, संख्येच्या क्रियेमध्ये आपल्या कंचे भागू व्यव जे आहेत बॉटमास त्याच्यातली, कारण बेरीज वजाबाकी आता तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, ते सहज तुम्ही करताय. बेरीज वजाबाकीच्या पुढची क्रिया गुणाकार ती भाग. एकदा गुणाकार आपला पक्का झाला, बेरीज आपली पक्की झाली, वजाबाकी आपली पक्की असली, भागाकारला वेळ लागत नाही. सगळ्याला वाटते भागाकार सगळ्यात अवघड, भागाकार जमत नाही सर, पण मला वाटते तुम्हाला बेरीज जमत नाही किंवा तुम्हाला वजाबाकी जमत नाही किंवा तुम्हाला गुणाकार जमत नाही. जरी 3 जमत असतील, त्यातल्या त्यात वजाबाकी आणि गुणाकार जमत असेल, त्याला भागाकार येतो म्हणजे येतो 100% आहे. मग किती मोठा भागाकार, किती मोठा, तो तुम्हाला जमेल. म्हणून पहिल्या 3 जे आहेत बेरीज, वजाबाकी सर आणि गुणाकार या सगळ्या दशांश पूर्णांकामध्ये भागाकाराचे गणित असतात का सर? असतात, बिलकुल असतात. हो सर, छेदात करता जमते सर. फार सोपं आहे. अपूर्ण आज आज मात्र तुम्ही गुणाकाराचे तुम्ही स्वतः तुम्हाला पडलेले प्रश्न किंवा तुम्ही तुमचे प्रश्न 4-5 प्रश्न 10 प्रश्न त्याचे उत्तर भले तुम्हाला चाचणी नाही तयार करता आली मोबाईलची, काही जणांना हरकत नाही, पण तुमच्या वहीवर सराव तुमच्या स्वतःचा करा. मी दिलेल्या प्रश्नांचं नको, फक्त माझ्या प्रश्नाचं नको, तुम्हाला काय प्रश्न तयार करता येईल. यू आर क्रिएटर, तुम्ही स्वतः प्रश्न बनवा आणि तुमचे स्वतःचे प्रश्न पाठवा. 10 जणांनी पाठवले तर 10 जणांचे 10-10 100 वेगवेगळे प्रश्न असतील. प्रत्येकाच्या गाडीचा नंबर वेगळा, प्रत्येकाच्या मनातील 4 अंकी संख्या वेगळी, प्रत्येकाचा काहीतरी फरक त्या ठिकाणी येणार. उत्तर ज्याचे त्याचे बरोबर येतील जर बरोबर केले तर. आणि मग तो 100 प्रश्नांचा संग्रह तुमच्या सगळ्यांसाठी होईल. गुणाकार याच पद्धतीने उद्याला आपण भागाकार पाहूया, साधा भागाकार, तोंडी भागाकार आणि दशांशाचा भागाकार. आणि तिथं काय आणलं पुन्हा सांगा. आज हे करताना कुठं दशांशाचं गणित आणलं येत नसलं तर तेही सांगा. फक्त लक्षात ठेवा, संख्येचं वाचन करताना सराव चालू ठेवा, गणित करताना स्वतःला बोला, असं नका करू. मस्त बोला. काय तुम्हाला घरात कोणी काय म्हणणार नाही. उलट घराच्या वा काय माझं पोरग, काय माझी पोरगी अभ्यास करायला किंवा जोरात अभ्यास करायला. पण शिरकू बी नका, नाहीतर असं बी नका. 14 बाजूला लिहिली, 14 ला 4, तर 14चा एकक 4, 1 दशक हातचा म्हणजे 10 हातचे देतो आपण, 1 दशक म्हणजे 10 हातचे देतो. 2 पंचे 10 आणि हा 1 11 हातचा 1, इथं 1 शतक हातचा दिले दशकाला. 2 चौक 8 आणि 1 9. त्याला गणिताला बोला, सांग रे बाबा, तूच सांग किती होतोस. 2 चौक किती तू सांग, त्यालाच विचार. त्याला नारळ पडू नका, उदबत्ती लावू नका, त्याला फक्त विचार आणि तुम्हीच बोला, तुमचं उत्तर मिळून जाईल. आणि मग दशांश वाचताना 45.7 नाही, आम्हाला सांगितलंय दशांशचं गणित वाचताना एक एक संख्या वाचा, 4 5 दशांश 7. कारण आम्ही श्रवणाचे जे प्रकार आहेत, अश्रवण, अर्धश्रवण आणि अपश्रवण, कधी ऐकतो अर्ध ऐकतो, कधी ऐकतो काही त्याच्यात अगदी वेगळंच ऐकतो आणि काही ऐकतच नाही. अश्रवण काहीच ऐकत नाही, अर्धश्रवण अर्धा अर्ध काय हा अरे ते गावाला हा एवढंच ऐकलं, पुढे काहीच नाही. जाऊ नको होतं का जाऊन ये होतं, काहीच माहित नाही. अर्धश्रवण. आणि अपश्रवण, जे ऐकलंय त्याच्या उलटच काहीतरी केले आणि त्यावेळेस आई हमखास आपल्याला प्रत्येकाला, मी खाल्ल्यात, तुम्ही खाल्ल्यात, तुमच्या आई बाबांनी खाल्ल्यात, प्रत्येकाने एक शिवी खाल्लेली आहे.
आईच्या रागाची, तुझ्या कानात काय माती गेली? प्रत्येकाला हा शब्द प्रत्येकाच्या कानी नक्की पडलेला आहे. कानात काय माती गेली काय? सून बहिऱ्यावणी करायची. मुलीला तर सगळ्यात जास्त लई सून बहिऱ्यावणी करायची. ऐकू येणं झालं हिला. सून बहिरी तर काय, सून म्हणजे आपली मुलाची बायको सून नाही, सून बहिरी म्हणजे सुनने के बाद भी बहिरेपणा जो करतात, म्हणजे ऐकून न ऐकल्यासारखे सून बहिरी असे शब्द आहेत ते, जे आपल्या प्रत्येकाला अगदी तुमच्या आई वडिलांना माहित आहे, त्यांनी खाल्ल्यात, मी खाल्ल्यात, प्रत्येकाने हा प्रसाद खाल्ला आहे. मग इथं तसं अर्धश्रवण आणि अपश्रवण ना, मी सांगितलंय दशांशाच्या पुढे जी संख्या येते तिलाच आपण एकेरी वाचायचं, तिच्या मागच्या संख्येला पूर्ण वाचायचं. म्हणजे 45.7 इथं 4.57 इथं 0.45 अशा पद्धतीने वाचा, लिहा, प्रयत्न करा आणि व्यवस्थित सोडवा. घाई करू नका. वहीचं जे पाठ आपल्याला दिलेलं आहे, इतके छान आपल्याला तिथं रेषा मारून दिलेल्या आहे. स्केलचा वापर करा. एक इथं, एक इथं, पुन्हा एखाद वेळ सोडून द्या. मागे आर्यनने, महेशने अनेक विद्यार्थ्यांनी, आपल्या काही पुण्याचे विद्यार्थी होते, त्यांनी खूप छान पद्धतीने सोडवलेले उदाहरण पाठवले. म्हणजे एक प्रश्न इथं लिहिला, दुसरा प्रश्न इथं लिहिला, खाली जागा सोडली, स्केलचा वापर केला, पुन्हा तिसरा प्रश्न, चौथा प्रश्न, म्हणजे खिचडी विचडी करण्याऐवजी जर छान लिहिला तर पाहणाऱ्याला सुद्धा खूप मजा वाटते. सुपर, त्या पद्धतीने करा. आणि मग मला ती वाटत नाही या दशांश मध्ये किंवा गुणाकारामध्ये अडचण काही येईल. पाढ्यासाठी मात्र उजळणीचं पुस्तक बाजूला ठेवून द्या. आमचे सर तर म्हणतात एक उजळणीचं पुस्तक तुम्ही तुमच्या दप्तरात घेऊच नका. कारण उजळणीचं पुस्तक आपण जेव्हा उजळणी पहिलीसाठी होती, मस्त पाहण्यासाठी एक दोन. आता आपण जर उजळणीचं पुस्तक समोर ठेवलं तर जसं कॅल्क्युलेटरना पण आयडी बनतो, त्याच पद्धतीने आपण त्या उजळणीनं आयडी बनतो. पटकन कितीला पण 12 12 किती गरज 12 7 84 ला 4 4 1 आपण तो डायरेक्ट पाठवतो. म्हणून तेवढं लक्ष द्या. उजळणीचा वापर करू नका. स्वतः पाड्याचा 10चा पाडा मला येतोय, मला 12चा पाहिजे, 10 अधिक 2 करा, a+2 a+b, सॉरी a+b करा, 10+2 आणि 10चा पाडा अगोदर, नंतर 2चा पाडा, दोन्हीची बेरीज करा, आपोआप तुम्हाला 12चा पाडा तयार. 10 20 30 40 2 4 6 8 10 2 12 20 आणि 4 24 त्याच्यानंतर 30 आणि 6 36 झालं. 12 1 12 12 24 12 36 या पद्धतीने. म्हणून उजळणी आता नको. उजळणीला दूर ठेवा. कॅल्क्युलेटर तर कम्प्लिटली दूर ठेवा. नाहीतर मोबाईल मध्ये येते काही सेकंदात करतो, तुम्ही करत नाही. मोबाईलची मेमरी करताय, तुम्ही करत नाही. आणि त्या मेमरी मध्ये करून काय फायदा? आपली मेमरी पाहिजे. आपल्या चिप मध्ये ही हा जो डेटा आहे तो आपल्या चिप मध्ये बसला, कारण आपल्याकडे मेमरी कार्ड आहे ना. आपण ऐकतोय, बोलतोय, समजून घेतोय म्हणजे 100% आपल्याकडे मेमरी कार्ड आहे. दिलेली क्रिया, सांगितलेली क्रिया आपण करतोय म्हणजे माझं मेमरी कार्ड ऍक्टिव्ह आहे. आणि जसं मेमरी कार्ड ऍक्टिव्ह नाही तो प्रश्न वेगळा. तिथं किती सांगितलं नाही समज. मग आपलं मेमरी कार्ड ऍक्टिव्ह, त्याला फॉर्मॅट मारू नका. मोबाईल मध्ये किंवा कॉम्प्युटर मध्ये फॉर्मॅट मारता येतं, इथं फॉर्मॅट मारू नका. इथं फॉर्मॅट काय मारा, जे आगाऊ काही बसलं असेल त्याच्यात त्याला फॉर्मॅट करा, बाकी मात्र ठीक आहे. उद्या अशा पद्धतीने. यस यस सर तुमच्याकडे इमेज कसं तुम्ही म्हणतो आता 29 12 असे इमेजची यादी आहे का? कशाची? इमेज पाठवतो ना. यस यस पाठवतो, थोड्या वेळात पाठवतो. पूर्ण राज्याच्या आहेत माझ्याकडे. हो. आपल्या महाराष्ट्रातले सगळ्यात आहेत. मागे तुमच्या आई वडिलांना माहिती असेल, प्रवासाला जाताना बसेस मध्ये एक खांडरे डिक्शनरी म्हणून खांडरे डायरी असते बाय, ती मी मागे बऱ्याच वर्षापूर्वी घेतलेली होती. ती डायरी इतकी महत्वाची आहे. त्याच्यामध्ये सगळे नकाशे, डायरी किती पॉकेट डायरी, छोटीशी डायरी, त्याच्यामध्ये सगळे रस्ते आहेत, सगळे
आपले महामार्ग आहेत, सगळ्या जिल्ह्यांचे आरटीओ नंबर आहेत, खूप आहे. ठीक आहे, मी तो फोटो आज तुम्हाला शेअर करेन. हो, बिलकुल. भेटूया उद्याला. सर हा, सर एका वर्गात 52 विद्यार्थी असून त्यांपैकी 613 मुली आहेत. मुलींपैकी 108 मुलींची गाण्याच्या स्पर्धेसाठी निवड झाली, तर त्या स्पर्धेसाठी निवड झालेल्या मुलींची संख्या आहे सर 3 उत्तर येते, पण मागे 12 उत्तर दाखवत आहे. आता एक लक्षात घ्यायचं, हे गणित सोडवतो. ठीक आहे, भागाकाराच्या बद्दल जरा घेऊन टाकू आपण. हे गणित कसं प्रश्न सांगायला हवं का? जी जी संख्या दिलेली आहे 52 पैकी किती? 613. मग 52 पैकी 613 मुली आहेत, बरोबर आहे? हो सर. मग या 13 भाग करायचे. 52 ला 13 ने गुणायचं. हा, या 613 उत्तर काढल्यानंतर किती येतात की? 13 बनवून 24 सायन्चूक 24. नाही नाही, आता इथं उत्तर नाही काढायचं, मी तुला फक्त सांगतोय की क्रिया तू पूर्ण करायची नंतर. याचे 52 गुणिले याचं 52 चे 613 काढ, म्हणजे मुली आल्या. पुढची आठवाच काय आहे? गणित वाच. प्रश्न वाच, तुझा माईक बंद आहे. एका वर्गात 52 विद्यार्थी असून त्यांपैकी 613 मुली आहेत. मुलींपैकी 108 मुलींची गाण्याच्या स्पर्धेसाठी निवड झाली, तर एक जायचं. गणित लांबू लागलं की एक पूर्ण करायचं. याचं उत्तर जे येईल, या प्रश्नाचं उत्तर जे येईल त्याला पुन्हा गुणिले 1/8 करायचं. जे उत्तर मी आता उत्तर सांगणार नाही, कारण बाकीच्यांनी सुद्धा ते उत्तराचा प्रश्न तयार करते. या प्रश्नाचं उत्तर ते सुद्धा तयार करते. म्हणजे दिलेल्या संख्येचे 613 अगोदर, म्हणजे तेवढ्याच मुली आल्या, त्या मुलीपैकी 1/8 गायनाची तयारी. हा, पुढे. तर एकेका त्या आठवण केलं जाईल. निवड झालेल्या मुलींची संख्या आहे सर 13 × 13, 13 × 52, 6 × 24, 24 चा 108, 8 × 8, 8 × 2 = 16, 8 × 3 = 24, 3 गुणिले 1, 3 × 1 = 3. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर योग्य आहे. मी मागे बघलं तर 12 उत्तर येते. एक तर बघ, आता प्रश्नामध्ये आणखी काहीतरी असेल, प्रश्नाच्या अटीमध्ये तुझ्या लक्षात आलं नसेल काहीतरी, किंवा संख्येमध्ये काहीतरी गडबड. आता बाकीचे विद्यार्थी सुद्धा हे करतील. एकदा तुझा तो प्रश्न जो आहे तो ऍज इट इज फोटो काढ किंवा वहीवर लिह आणि आपल्या ओनली स्टुडंट्सवर टाक. अनेक विद्यार्थी तुला या प्रश्नाचं उत्तर तयार करून देतील. तुझं पण तू म्हणतो तसं बरोबर आहे. कदाचित संख्येमध्ये काही बदल असेल आणि पाठीमागे दिलेले उत्तर सगळे बरोबरच असतात, असंही भरोश्यावर बसू नका. अनेकदा तुम्ही आजही एक सचित्र बालमित्र सगळ्यात गाजलेली उजळणी आहे, त्या उजळणीमधले चूक माझ्या नेहरू नगरच्या दुसरीत शिकणाऱ्या मुलाने शोधून काढली होती. पाढ्यांमध्ये दोन पाढ्यामध्ये चुका आहेत त्या पाढ्यामध्ये. त्यावेळेस जवळपास 8-9 वर्षापूर्वी, आणि लागलेच त्याने ती चूक शोधून काढल्यावर ती चूक मी ते जे बालमित्र जे आहेत संपादक वगैरे त्यांना फोन करून त्यांना सांगितलं, सर माझ्या विद्यार्थ्यांना अशी अशी एक चूक शोधून काढली आणि पुढे जेव्हा तुम्ही प्रिंटिंग कराल तेव्हा ही चूक मात्र दुरुस्त करा. म्हणजे दिलंय ते 100% तिथं असेल, प्रिंट मिस्टेक होऊ शकते. आपण मात्र आपली पद्धत जी आहे ती पद्धत आणि गणितातली दिलेली भाषा ही सोडायची नाही, ती पक्की समजून घेऊन पूर्ण करायची. एकदा तो प्रश्न ओनली स्टुडंट्सवर टाक आपल्या, नक्की तुला सगळ्यांचं उत्तर काय आहे ते पाहूया. आणि जर तिथं चुकीचं असेल तर हरकत नाही, तुझं मग बरोबर असेल. ओके, काही अडचण नाही, येऊन जाईल. तर असे आपल्या जे आहे गुणाकाराचे, म्हणजे याला कंचे भागुब्यामध्ये चे म्हणतो आपण, इतक्याचे इतके, तर बाकी किती. एखाद्या वेळेस प्रश्नामध्ये एखादा अंक त्याने दिलेला आहे, समजा त्यांना दुसरा एखादा अंक द्यायचा असेल, तो प्रिंट मिस्टेक चुकून वेगळा होऊ शकतो, किंवा उत्तराचा पर्याय देताना गडबड होऊ शकते.
काही अडचण नाही, येऊन जाईल. ओके, भेटूयात उद्या भागाकार आणि तुझ्या या प्रश्नाच्या सर्वांकडून येणाऱ्या उत्तरास.